तपास यंत्रणेला काहीतरी दिसलं असं, न्यायप्रविष्ट असल्यामुळं आपण त्याच्यात बोलू नये, माहिती नसल्यामुळं मला त्यातली पुरेपूर माहिती नाही आहे. परंतु तपास यंत्रणेला काहीतरी दिसलंच असेल, त्याशिवाय ते म्हणणार नाही. त्यांच्या काहीतरी लक्षात आलं असेल आणि ते न्यायालयाच्या हिशोबानं केलं पाहिजे तपास यंत्रणेचं. त्याबद्दल आपण काय बोलू नये. आपला एकच उद्देश की धनंजय मुंडेसाठी नंबर 1चा आरोपी काम करत होता हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्या सरकारी बंगल्यावर ह्या बैठका झालेल्या आहेत आणि त्याचं जे मित्र काहीतरी कार्यालय तिथंसुद्धा तो होता. तिथंसुद्धा पहिली बैठक झाली, दुसरी नंतर ती कुठंतरी कोणत्या हॉटेलवर झालेली. त्यामुळं 302 मध्ये धनंजय मुंडे 100% आरोपींनी त्याला फोन केलेले आहेत की फरार झाल्याच्या नंतर, खंडणी मागितल्याच्या नंतरसुद्धा आणि खून झाल्यावरसुद्धा. कारण ज्यावेळेस अशी लोकात चर्चा आहे की 1 नंबरचा आरोपी खून झाल्याच्या नंतर फोन उचलत नव्हता, तर त्यातल्याच काही फरार आरोपींनी की धनंजय मुंडेला डायरेक्ट फोन केले आणि मग त्यावेळेस ते असं लोकात चर्चा आहे. आता ते उघड होणार आहे, तपास यंत्रणा पुरवणी तपासात ते आणणारच ह्यात की धनंजय मुंडेला तो म्हणला मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं काहीतरी चर्चा आहे. म्हणजे खूप प्रकार येतात. आता हे आता बघा तुम्ही, थोडं थांबावंच लागणार आहे. खूप बाहेर निघणार आहे. त्याच्या सरकारी बंगल्यावरचं पण निघणार आहे बैठका झालेल्याचं. आणि 302 मध्ये 100% धनंजय मुंडे हाही. फक्त फडणवीस साहेबांनी याला फुलस्टॉप लावला. यासाठी CIDला स्थानिक पोलिसाला माहिती, पण ते सिग्नल देत नाहीत म्हणून तो वाचायला लागला. पण फडणवीस साहेबांनी एक गुंड वाचू नये नसता एक दिवस, हे विषारी साप आहे, एक दिवस संकट बनून फडणवीस साहेब तुमच्या पुढे उभा राहणार आणि त्या दिवशी पश्चातापाचा कपाळाला हात मारून घेणारा फडणवीस साहेब पहिला माणूस असेल. बरं, ते जगमित्र कार्यालयावर बैठक झाली तर ते स्थळ आता म्हणजे गुन्ह्याचं ठिकाण झालंय, म्हणजे तिथं गुन्हा घडलाय, खंडणी मागितली, तर त्या कार्यालयाची आणि त्या संबंधित कार्यालयाच्या व्यक्तींची चौकशी व्हायला पाहिजे. मी परवाही तेच सांगितलं, आज पण तेच सांगतो की त्याचं ते मुख्य कार्यालय आणि तिथं बैठक होती. म्हणजे पहिली खंडणी मागायला जा, नाही ऐकलं तर खून करा, अशीच तिथं बैठक झालेली आणि त्याचं ते मुख्य कार्यालय, तिथून सगळा कारभार चालवत होता. आणि तिथूनच 1 नंबरचा आरोपी सगळ्या कार्यकर्त्यांचे कामं धनंजय मुंडेच्या वतीनंच करत होता. दुसरी बैठक त्यांची कोणत्या तरी हॉटेलवर झाली आणि नंतर खून झाला. म्हणजे कट पहिला 120 बल लागला पाहिजे धनंजय मुंडेवरती. पहिला कट खुनाचा तिथून रचला गेलेला आहे, हे सिद्ध आहे. आणि याच्याही पुढचं सांगायचं ठरलं तर तपास यंत्रणेजवळ पुरावे आहेत, पूर्ण पुरावे. फक्त सिग्नल फडणवीस साहेबाकडून मिळत नाही. त्यांनी तिथं फुलस्टॉप लावायचं सांगितलं आहे, थांबायचं सांगितलं आहे. त्यामुळे तपास यंत्रणा हदवल्या. जर फडणवीस साहेबांनी मनावर घेतलं तर धनंजय मुंडे उद्या सकाळी तुम्हाला 302 मध्ये जेलला दिसतोय. पण फडणवीस साहेबांनी गुंड वाचू नये. एक दिवस तुमच्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यातला जो पक्ष आहे त्या आमदाराच्या पुढे सुद्धा धनंजय मुंडे संकट म्हणून असेल आणि राज्यात तुमच्या पुढे सुद्धा धनंजय मुंडे संकट म्हणून असेल, हे लक्षात ठेवा. तुम्ही वाचू नका, कारण गोरगरीब लेकरांची इतकी क्रूर हत्या केली, अतिक्रूर हत्या केली. ओके, धन्यवाद. सांगून नसतं करत ना मोठी बातमी करायची असते, बाहेर सांगून नाही करायची. मला आणखीन एक प्रश्न सांगायचा आहे तुम्हाला. त्यांना थांबव एक मिनिट. पाटील छगन भुजबळने विधानसभेत माझा फोटो दाखवला गेला विनाकारण, गरज नसून. म्हणजे किती जातीय विष कालवलेला सडलेल्या मेंदूचा माणूस येतो याच्यातून सिद्ध झाला. जातीय वळण द्यायचं नाही, झटके देणाऱ्या बांधवाला, त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत असलं पाहिजे. राजकीय स्वार्थासाठी उगच धनगर मराठ्यात भांडणं लावायचं काम त्यांनी करायचं नाही. आयुष्यात पुढं कधीच धनगरांच्या आणि मराठ्यांच्या वाद होणार नाही आहेत, कधीच. कारण आम्हाला माहिती आहे. परंतु तो वाद लावायचा काम छगन भुजबळ जाणून बुजून करतो. माझे फोटो दाखवतो. इतक्या वय मोठा त्याचा असताना इतक्या नीच विचाराचा आहे तो माहीत नव्हतं. माझी जी मागणी आहे
की त्या चटके देणाऱ्या बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. सगळे आरोपी झाले पाहिजेत. छगन भुजबळनी जरा ती मागणीसुद्धा कर. नुसतं फोटो नको दाखवत जाजो. हां, तू जातीयेनं बरबाटलेला जर नसतील ना तर तिथं जेवढे आरोपी आहेत ना ते सगळे आरोपी झाले पाहिजे. हे काम करतोय. सोयरे आहेत का ते? दुटप्पी भूमिकात वागायचं नाही. सगळे आरोपी कर. जरा विधानसभेत आवाज उठव, सगळे आरोपी करा म्हणून. फोटो दाखवायला माझ्यासारखं मस्ती नाही करायची. इथून पुढं असले वळणं लावायचे तुम्हाला की कोणत्या आता मग हे मराठे 7 लाख मराठे माझ्यासंग फोटो न काढत. कोणासंग काढीत? गोरगरीब ओबीसी माझ्यासंग फोटो काढते. दलित मुस्लिम बिचारे गरीब माझ्यासंग फोटो काढते. काय चूक आहे का ती? तो यासंग फोटो नाहीत का कोणाचे? इथून पुढं प्रकरण झाल्यावर आता आम्ही तेच सुरू करणार. नवीन वळणाकडे नेऊ नका जातीवादाला. आणि विनाकारण आरोपी हा आरोपीच, त्याला जातीच्या याच्यातून बघून वेगळं वळण लावायचं कामं करू नका. आता इथून पुढे हेच सुरू होणार. तुमच्या कोणासंग फोटो दिसले की लोक फोटो आणणार. चुका होत असतात ना कोणाच्या बी. इतक्या खालच्या थराला नाही जायचं. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी जे चुकांना सगळ्या जातीचे त्याचे कान हाणायचे. तुम्ही इतका जातीवाद पसरायला लागला तर डाग आम्हाला लावा लागला. आम्ही फक्त आरक्षण मागितलं, फक्त आरक्षण. जातीवादी आहेत का आम्ही? आरक्षण मागितलं म्हणून कोणत्या जातीला दुखवलं का आत्तापर्यंत? आणि ज्यांनी चूक केली त्याच्या मागं लागत होत. चूक केल्यावर तुम्ही पण मागं लागता. मग तुम्ही कसं काय जातीवादी नाही? मला जातीवादाच्या पिंजऱ्यात बसू नका. खरे जातीवादी तुम्ही आहेत. इथून पुढे हे बंद करा. चूक झालं त्याच्या मागं सगळ्या जातीच्या लोकांनी लागायचं. ही रूढ पाडा. जातीचा शोधून आणायचा की लगेच आरडाओरडा करायचा आणि फोटो दाखवायचे. हे कामं इथून पुढं करू नका. कारण आणि खात्री करत जा खरं मॅटर काय. धन्यवाद. पण पाटील तुम्ही आता म्हटले, पण तुम्ही आता ते पीडित जो सध्या एका रुग्णालयात ॲडमिट आहे, ते उपचार घेत आहे, त्याची की भेट घेणार, त्याची अभि ते ऐकणार आहात का जाऊन तुम्ही? मी व्यवस्थित झाल्याच्या नंतर मी फोनवर बोललो. हो, म्हणजे फोनवर बोललो. हे माहीत नाही म्हणून सांगतो तुम्हाला. मी फोनवर बोललो, त्यांची विचारपूस केली, त्या चटके देणाऱ्या बंधूची. त्यांच्यासोबत हे म्हणूनही सांगितलं आणि कायम राहणार सुद्धा. त्यांना ज्या ज्या वेळेस माझी गरज लागेल ते ज्या ज्या वेळेस, आता मी तर फोन केलाच, फोन करतील त्या त्यावेळेस मी मदतीला उभा राहणार. त्यांना चटके दिलेत, त्या आरोपींना शिक्षा 100% त्यांचं फळ त्यांना भेटलंच पाहिजे. पण सगळे आरोपी अटक झाले पाहिजे. सगळ्या. हां, तिथं कोण कोण आहे ते सगळे. सुट्टी कोणालाही सुटता कामा नाही. कारण त्या चटके देणाऱ्या बांधवाला न्याय द्यायचा म्हणल्यावर असा खोटारडा न्याय कसं काय देणार आपण? 2-3 अटक आणि बाकीचे मजात असं नाही. त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. त्या भूमिकेशी आम्ही कायम आहेत. मी एकही दिवस आरोपीचं समर्थन केलं नाही, करणार सुद्धा नाही. मी त्याच बांधवाच्या बाजूने आहे आणि राहणार आहे. हां, दुसरी मागणी माझी ही आहे की त्या बांधवाच्या बाजूने तर आहे, संपला विषय तो. छगन भुजबळकर सुद्धा मागणी, ती व्हिडिओ जरा शिव देव रे. कुडालला आहे काय? फोटो दाखवाय नुसते कुठं पण. इतका भरबडलेला सडलेल्या विचाराचा माणूस, इतका वृद्ध नेता, महान नेता, अभ्यासू, इतक्या भरबडलेल्या विचाराचा नसतो. चिल्लर चाळे करायचे, फोटो दाखवायचे आणि विधानसभेत, त्या पवित्र विधानसभेत मांडायचं काही खोटं नाटं मांडायचं. अरे मी आजही आरोपीच्या विरोधात आहे, समर्थन केलंच नाही. कशाला दाखवतो? हां, तू जरा एक काम कर छगन भुजबळ, आम्हाला शोध लागा नाही. विधानसभेत जरा आवाज उठव. दुसरा, आता हे झाला दुसरा, ती एक नंदी देवाच्या मागून कसं काय पूजा आहे ती? ही कोणची पूजा आहे हिंदू धर्मात? नंदी देवाच्या पिंडीवरती झोपलाय देव. ही विटंबना आहे हिंदू धर्माच्या देवाची. ही व्हिडिओ जरा शिव देव कुठला आहे? आणि तिथल्या SP ला, पालकमंत्र्याला सांग जरा कडक कारवाई करायची त्याच्यावर. कोणी शोध देव? तेव्हा आम्हाला शोधा नाही, आम्हाला शोधा नाही. तिथं महिला पण होत्या. छगन भुजबळ, तिथं महिला पण होत्या. त्यांच्याकडं बी अश्लील हावभाव करण्यात आले. जरा तू कुठला व्हिडिओ शोध देव आणि जेरबंद करायला लाव. तू जर खास असशील ना, विधानसभेत पुन्हा आवाज उठव. आणि हो कोण आहे? हिंदू धर्मात जरी अर्धनग्न पूजा केली जाते, आंघोळ करून, कपडे ओले करून, ओल्या वस्त्रावरती महादेवाची पूजा केली जाते, पण नंदीला असे टंगड्या फाकून बसून नाही केली जात नंदीदेवाच्या. आम्हाला हिंदू धर्माचं माहिती आहे, आम्ही सुद्धा हिंदूच आहेत. अर्धनग्न आंघोळ करून त्या वस्त्रावरती ओल्या जाऊन महादेवाची पूजा केली जाते, पण त्याच्यावर वर बसून नाही.
नंदी देवाच्या पाठीमागून 2 टांगड्या अशा केल्या आणि ते अशी हावभाव, चेन खोलून पूजा नाही होत. छगन भुजबळ जरा माथे सरड्यासारखं काम करत जाऊ नको. जातीनं भरबाटल्याचे विचार जरा सोडून दे. नको वातावरण ढवळून काढू. वय थोडं राहिले, दिवस थोडे राहिलेत. चांगलं नाव कमवून जावा वरी. ह्या वयाला शोभत नाही ते. इतके गलिच्छ विचार चांगले नाहीत. एका दिवस आमच्यासारखे पोरं सोरं चुकले तर तुमच्यासारखे वयस्करांनी सांगायचे दिवस आहेत तुमचे. युवळाचे दिवसाने तू युवळायला लागला तिथं फोटो दाखवू दाखवू. आता त्या व्हिडिओचा जरा शोधला कुठला आहे आणि त्याला असं कठोर कारवाई झाली पाहिजे. तो जेरबंद झाला पाहिजे. एक दिवस सत्य बाहेर पडणार आहे. हो, पण तू असशील ना तर जरा तिथला पालकमंत्री कोणी शोधू. ही व्हिडिओ कुठला आहे SP ला, त्या स्थानिक PSI API ला सांग. DYSP ला शोधायचा, कलेक्टरला सांग की इकडं चटके देणाऱ्याला कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि दुसरी ही पण बाजू मांड, ही राज्यातला कुठला व्हिडिओ आहे ही शोधून याच्यावर याला जेरबंद करा म्हणून सांग. ध्यानात ठेव, जातीवाद करत जाऊ नये. मला खेटलं की मी त्याचा कार्यक्रम करतो म्हणजे करतो.